प्रकार किळसवाना त्या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतंय आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रोएक्टिव्हली करणं अपेक्षित होतं, ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नराधमाला अटक करणं, ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं, मला वाटतंय तशा प्रकारची ऍक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही। मला वाटतंय अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही। ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती आहे की अशा घटनांना वारंवार त्या ठिकाणी घडताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसत आहेत। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। 3.5 वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे। अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतंय अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का घडली आता सगळ्या देशामध्ये माहीत झाली आहे, पण हे करणाऱ्याला काही शिक्षा काय देतात सरकार? एका रात्री सरकार बदलू शकतं, एका रात्रीमध्ये मुलींवर अत्याचार करायला शिक्षा का होत नाही? आजकाल सरकारने योजना काढली लाडकी बहीण योजना, काय फायदा त्या लाडकी योजनेचा? 1,500 घेऊन घरात बसतात महिला। त्यापेक्षा महिलांना सुरक्षा योजना काढलेली जरा बरी वाटेल। लाडकी बहीण योजना म्हणते महिलांना पैसे देतात, खरं आहे, त्यांना गरज असेल, पण सुरक्षा ही महिलांची तेवढीच महत्वाची आहे आपल्याला। महिला ही आजकाल म्हणजे देशाचा प्रगतीचा एक आधार आहे, त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करू नका हे सगळ्या जनतेला मला सांगायचं एक आव्हान आहे। महिला ही आपल्या देशाचा एक आधार आहे, त्याला आपण सुरक्षित ठेवला पाहिजे, त्यांच्यावर अत्याचार करू नये ही माझी पहिली विनंती आहे। आणि ज्यांनी असं कृत्य करते त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, हे पहिलं वाक्य। त्याला फाशी शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्याला शिक्षा देताना आधी एवढा त्रास झाला पाहिजे, त्याला तळमळून तो मेलाच पाहिजे अकर, अशी शिक्षा त्याला दिली पाहिजे। कारण मुलींना एवढा त्रास होते तर मग त्याला का शिक्षा नाही झाली पाहिजे? त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही माध्यमातून ऐकलं, हे एक त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवतं, सत्तेचा माज कसा असतो। आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आया बहिणी आहेत, ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे। आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच त्यांच्या मला वोटात काय ते वोटावर आलं हे आपल्याला ह्यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं। सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यातून दिसून येते असं मला वाटतं। आता तुम्ही म्हणताय दुर्लज्ज लोकांना वेळ नाही या गोष्टीकडे, आणि यातच 3 वर्षाच्या चिमुरड्यावरती 2-2 चिमुरड्यावरती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतात, रेप होतात, हे महाराष्ट्राला कायम आहे। महाराष्ट्राचं तोंड काळं करण्याचा प्रकार अशा घटना करत आहेत। याची जिम्मेदारी जे लाडकी बहीण म्हणून बोंबलतात त्या निष्क्रिय सरकारने घेतली पाहिजे। आजच्या घडीला महिलांना 1500 रुपये नकोय, आम्हाला सुरक्षता पाहिजे, आम्हाला हक्काचं व्यासपीठ मोकळा श्वास पाहिजे। 3 वर्षाचं बाळ, ते मी लहान बाळ म्हणते, बाळ जे मांडीवर खेळतं ते आज या राज्यात देशात सुरक्षित नाही। हा संपूर्ण प्रकार हे फेल्युअर या तिघाडी खोके सरकारचा आहे। आणि देवेंद्रजी मध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या समस्त महिलांच्या मुलींच्या वतीनं मागणी आहे। आज कोपर्डीला एवढे वर्ष झाले, काय न्याय दिलाय त्यांनी? आज दिल्ली मधल्या घटनांचा, आज राज्यामध्ये विरारमध्ये घटना घडली, परवालाच तुम्ही मोर्चा काढला ताई, उमरग्यामध्ये, ठाण्यामध्ये, उरणला आणि काल बदलापूरला 12-12 तास तुम्ही गरिबांना न्याय देऊ शकत नाही। अशा निर्लज्ज सरकारचा मी निषेध करते। सामान्यांना आवाज उठवायचं हे वातावरण राहिलं नाही, हे खोके सरकारचं वातावरण आहे। आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनला लोक रस्त्यावर उतरल्यावर या नालायकांना जाग आली, आम्ही निषेध करतो, आम्ही लोकशाहीची मागणी करतो आणि हे सरकार बरखास्त करून एक चांगलं सरकार यावं आणि न्याय मिळावं ही आमची अपेक्षा आहे। आज राजकारण आम्ही बाजूला ठेवतो, आज मी सांगते पक्षी आमच्या सगळे झेंडे बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत नसेल, एकाही नेत्याची गाडी रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही।